सोलापुरात काल रात्री झालेल्या मोर्चा दरम्यान झालेल्या दगडफेकी दरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागले। या फुटेजमध्ये मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून कन्ना चौकाकडे जाताना दिसतात। या दरम्यान मोर्चातीलच काही समाजकंटक मारुती परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करताना पाहायला मिळाले। तेव्हा सोलापुरातल्या घटनेने सर्वत्र खळबळ माजलेली आहे। सोलापूरमध्ये काल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच मोर्चा दरम्यानच आता दगडफेक करण्यात आलेली होती या मोर्चा दरम्यान आणि त्याचंच हे सीसीटीव्ही फुटेज आता माझाच्या हाती लागले। या फुटेजमध्ये मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून कन्ना चौकाकडे जात होते आणि याच वेळेला काही समाजकंटकांनी मारुती परिसरातील काही दुकानांवर दगडफेक देखील केलेली होती। दरम्यान यामध्ये काही दुकानदारांना किरकोळ जखम देखील झालेली होती आणि त्यानंतर आता हे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। आफ्ताब शेख आपल्या सोबत आहे। आफ्ताब, हा सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेला आहे, काय आणखीन या माध्यमातून गोष्टी समोर येतात, काय नेमका उलगडा होतोय? दीपक, खरं तर काल छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 6 वाजता संध्याकाळी हा मोर्चा निघालेला होता आणि 6:25 ज्यावेळेस हा मोर्चा सोलापुरातल्या मधला मारुती परिसरामध्ये पोहोचला होता आणि त्याच वेळेस जे आहे ते मोर्चातील काही समाजकंटक जे आहेत ते अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक जी आहे ती काही दुकानांवरती केलेली होती। काही दुकानांचं नुकसान देखील या दगडफेकीमध्ये झालेलं होतं। सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आपण जर बघितलं तर मोर्चा ज्यावेळेस सगळं पुढे गेला त्यावेळेस शेवटच्या बाजूला राहिलेले काही जे मोर्चेकऱ्यांमधले समाजकंटक होते त्या अज्ञात समाजकंटकांकडून दुकानांवरती ही तोडफोड करण्यात आली, दगडफेक जी आहे ती करण्यात आली। काही लोकांना किरकोळ जखम देखील याच्यामध्ये झालेला आहे। दृश्य आपण जर व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल काही मोर्चेकरी जे आहेत ते देखील समोर आलेले आणि त्यांनी या सगळ्यांना रोखण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। म्हणजे जे समाजकंटक यांना दगडफेक करत होते त्यांना रोखण्याचा प्रयत्न मोर्चेकऱ्यांनी देखील केला आहे। वेळीच त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। जसं मी म्हणालो की मला मारुती हा सगळा जो परिसर आहे तो जरा संवेदनशील समजला जातो, त्यामुळे पोलिसांनी आधीच तिथं मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता। त्यामुळे पोलीस आणि काही मोर्चेकरांनी या समाजकंटकांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पुढचा जो अनर्थ आहे तो टळलेला आहे। किरकोळ काही 2-4 दुकानांचं नुकसान या ठिकाणी झालेलं असलं तरी एक मोठी हानी जी आहे की एक मोठं डाग खरं तर या सगळ्यांमधून पडलेलं असतं, मात्र ते कुठंतरी टाळण्याचं काम जे ते मोर्चेकऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून झालेलं आहे। पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ या सगळ्यांची दखल देखील घेतलेली आहे। आपण जसं सांगितलं की 2 आरोपींवरती सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। 10 ते 15 लोकांना अज्ञात लोकांवरती गुन्हे देखील या सगळ्या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेले आहेत। कलम जर आपण बघितलं तर अतिशय गंभीर असे कलम या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी लावलेले आहेत। तर दुसरीकडे चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे आणि आमदार टी राजा सिंग या दोघांवरती देखील आता गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर सोलापूरच्या दंगलींचा इतिहास आपण जर बघितला तर अतिशय संवेदनशील परिसर सोलापूर काही वर्षात राहिलेला आहे आणि आत्ता मागच्या काही वर्षांपासून सोलापूर शांत झालेला आहे। तर या सोलापूरची शांतता कुठं बिघडू नये याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली गेली असं आपल्याला दिसतंय। मोर्चेमधल्या काही लोकांनी देखील याची खबरदारी घेतलेली आहे, समाजकंटकांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचं सीसीटीव्हीमध्ये फुटेजमध्ये दिसतंय, मात्र काही समाजकंटकांकडून जे आहे ते दगडफेक झाल्याचं देखील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दीपक, आफ्ताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।